हाय हॅलो नमस्ते. आज आपण बनवणार आहे पनीरची भाजी. ही देखा पनीर गरम पाण्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून उकळून घेतलेला आहे. इकडे तेल तापायला ठेवले आहे. हे आहे सरसोचं तेल. ह्याची पूर्ण वाफ गेल्याशिवाय याच्यात आपण काही भाजणार नाही, नाहीतर ह्या तेलाचा परत भाजीला वास लागतो. तेलाचं धूर निघायला लागलं आहे. हा शांत होऊ द्यायचा आणि मग ह्याच्यात खडे मसाले भाजून घ्यायचे. ह्याच्यात मी टाकणार आहे सुरुवातीला हे खडे मिरची, 2 विलायची, 2 मिरे, काळे मिरे, छोटे छोटे दालचिनीचे तुकडे, 1 मोठी विलायची आणि 1 तेजपत्ता अर्धा. आमच्या आहोंना जास्त मसाले आवडत नाहीत म्हणून तेवढाच घेतलाय मी, थोडासा टेस्ट येण्यासाठी. पूर्ण धूर निघून गेलेला आहे. आता आपण हे मसाले याच्यात टाकून घेऊ. आता आपण ह्याच्यात लसूण, अद्रक, कांदा टाकून घेऊ. असं हे सगळं एकत्र कट करून ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात एक एक साहित्य टाकून घेऊ. 2 हिरवी मिरची, लसूण, कांदा आणि टोमॅटो, अद्रक. त्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. आता हे मस्त तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं कांदा. नंतर आपण ह्याच्यात टोमॅटो घालून घेऊ. आपला भाजत आलेला आहे. आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकून घेतलेला आहे. त्या टोमॅटोला मस्त भाजून घेऊ. पनीर धुवून स्वच्छ पाण्यात उकळून घेतला आहे. आता आपण ह्याला भाजल्यानंतर मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊ, थंड करून. इकडं शिजत आहे. जी ग्रेव्ही तयार करतोय आपण ह्याला ग्राइंड करून ते भाजून घेतलंय. पनीरच्या ग्रेव्ही मस्त भाजून गेलं आहे. मिक्सरमध्ये भरून घेतलंय. आता ह्याला ग्राइंड करायचं. आपण ग्रेव्ही भाजण्यासाठी तवर तेल टाकून घेऊ आणि इकडे पनीर. मला गॅस बंद ठेवायचा. आता मस्त ग्रेव्ही झाली आहे. ग्रेव्ही आता त्याच्यात भाजून घेऊ. ह्याच्यात आपण थोडीशी जिरे टाकून घेऊ. जिरे टाकल्यानंतर थोडीशी बडीशोप, थोडासा ओवा. सही. आता ही ग्रेव्ही आपण मस्त अशी परतून घेऊ. आता आपण ह्याच्यात टाकू बेसन. ह्याच्यात बेसन टाकायचं कारण हे ग्रेव्ही घट्ट होते. 1 चमचा टाका, चालेल. आता हे मिक्स करायचं. आपल्याकडे हा पनीर मसाला आहे, तो थोडा टाकून घेऊया याच्यामध्ये. त्याच्यात आपल्याकडे काळा मसाला आहे, तो आपण टाकून घेऊ. सर मीठ, कलरसाठी लाल मिर्च पावडर. मस्त ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपण तेल सुटेपर्यंत सगळं भाजून व्यवस्थित घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पनीर घालून घेऊ. पनीर टाकून घेतलंय. आता ह्याला मिक्स करायचं. मस्त असं आपलं पनीरची ग्रेव्ही आणि पनीरची भाजी मस्त तयार आहे. पण ह्याला थोडं मिक्स करायला लागलं.
ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ, थोडासा रस्सा, तो राईस सोबत पण खाता येईल आपल्याला. मस्त अशी पनीरची भाजी तयार आहे. थोडंसं पाणी गरम करून ह्याच्यात टाकलेलं आहे. कोथिंबीर नाही आहे त्यामुळं मी कोथिंबीर नाही टाकणार ह्याच्यात. नाही तर तुम्ही कोथिंबीर बी टाकू शकता. चला नंतर भेटू. आपली पनीरची भाजी रेडी झाली आहे.